नमस्कार, मी रेवती. आज मी बनवली होती पाणीपुरी. चला तर आधी रगडा बनवून घेऊ. त्यासाठी मी पांढरे वाटाणे 4 ते 5 तास भिजवून घेतले व नंतर हे वाटाणे आणि बटाटे मीठ हळद घालून छान शिजवून घेतले. बघा किती छान मऊसूत शिजलेत ना. आता याला हलकेसे स्मॅश करून घ्या. त्याच कुकरमध्ये मी गोड चटणीसाठी चिंच, खजूर, गूळ आणि थोडंसं पाणी घालून हे देखील छान गाळ होईपर्यंत शिजवून घेतले. नंतर हे सर्व पुरणाच्या चाळणीतून छान गाळून घेतले व उरलेला चौथा परत मिक्सरला फिरून गाळून घेतला. नंतर या गोड चटणीची चव वाढवण्यासाठी मी यात चाट मसाला, जिरेपूड, लाल तिखट त्यासोबत थोडंसं मीठ घातलं. चला आता हिरवी चटणी करूया. त्यासाठी भरपूर असा ताजा पुदिना, त्याचसोबत कोथिंबीर व इथे मी 2 ते 3 पाने कढीपत्त्याची पाने देखील घातली होते. त्याचसोबत हिरवी मिरची, मीठ, लिंबू पिळून छान ही देखील चटणी बारीक करून घेतली. मग यात थोडासा चाट मसाला घातला व लगेच इन्स्टंट पुऱ्या देखील तळून घेतल्या. चला तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे ते. त्याचसोबत लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही इन्स्टा पेजवर पाहत असाल तर लाईक, शेअर, फॉलो करायला मात्र विसरू नका. बाय.